नमस्कार, मी पूजा आरी डिझाइन मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करीत आहे। तर मागील व्हिडिओमध्ये आपण जरदोशीचं प्रॅक्टिस कशी करायची ती बघितली। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जरदोशीचं काम कसं असतं, ते कसं वळणावळणाने पण करतात ते पण बघूया। आणि ते आता इथून पुढचे टाके हे सर्व जरदोशीचीच येतील, तर ते तुम्हाला आता इथून पुढे समजून येईल। आणि जर तुम्हाला कोणाला माझे मागील व्हिडिओ जर समजत नसतील तर कमेंट करा, आणि जर कोणाला याच्या व्यतिरिक्त अजून काय पाहिजे असेल तर तेही सांगा, आपण त्याच्यावरती पण जे तुम्हाला समजता येईल अशा प्रकारे तुम्हाला ते समजवलं जाईल। तर चला आता वेळ वाया न घालवता आपण सुरुवात करूया जरदोशीच्या कामाला। तर हे बघा, आता आपण हे तर तुम्हाला दिसत असेल की हे मी थोडंसं बघा वळणावळणाने हे एक शेप काढून घेतला, एक राऊंड आहे, एक पान आहे, एक चौकोन आहे। आता आपण जरदोशी याच्यावरती कशी लावायची तर ते बघूया। कारण बऱ्याचशा वेळेस काय होतं, एखाद्या टाइमला वळणाचं काम आलं तर आपलं जरदोशी ना कधी कधी आतमध्ये त्याचा धागा सुटला जातो। तर ते कसं सुटतो काय होतं, जर माझं त्याच्यामध्ये सुटलं तर मी तुम्हाला ते नक्की दाखवेल की कसं त्याचा ऍडजस्ट करायचं ते। आता त्याच्यासाठी बघा मी 432 नंबरचा जरी वापरलेली आहे, आणि ही आपली जी मणीची जी सुई आहे ती घेतली। आता मी इथे बघा तुकडे करूनच घेतलेले आहेत जरदोशीचे। आता याच्यामध्ये लहान मोठे छोटे सर्व तुकडे मिक्सअप आहेत। तर ह्याचं कसं, हे काम कसं आहे, कंटिन्यू कसं करायचं, मागे तर मी तुम्हाला प्रॅक्टिस कशी करायची ते तर दाखवलंच। मग आता प्रॅक्टिस केल्याच्या नंतरून जर तुम्हाला जमायलाच लागलं तर तुम्हाला ते व्यवस्थित यावं, तर त्याच्यासाठी आपण आता काय करणार, मोठी जरदोशी घेऊनच काम करायला सुरुवात करणार। मग आता ज्यावेळेस मी हे वळणावळणाने काम करते तर बघा, आता मी जरदोशी 1 इंचाची घेतलेली आहे। मी सगळ्यात पहिलं काय करेल, एक टाका वरती काढेल, एक मागे करेल, मागे टाका केला बघा, त्याला पुढे खेचला म्हणजे तिथे गाठ बसली आपली। आता मी हे वळणावळणाने कशी कंटिन्यू काम करते बघा। तर थोडीशी जरदोशी सोडली, या पद्धतीने जसं मी तुम्हाला जरदोशी कशी करायची ते तर दाखवलेलंच आहे, हे कंटिन्यू काम असतं। मग आता बघा मी छोटे छोटे टाके काय करते, घेते, आणि जसं वळते त्या पद्धतीने आपण हे वळवत घेणार आहेत। हे बघा, छोट्या छोट्या टाक्यांमध्ये आपल्याला हे वळवून काम करायचं आहे। हे वळणावळणाचं काम का आपण करतोय की जेणेकरून आपल्याला हे वळणावळणाच्या कामाची जर सवय जर पडली तर तुम्हाला प्रत्येक याच्यामध्ये ज्यावेळेस वळण येणार तर तुम्हाला ती अडचण नाही येणार। आता बघा मी ही मोठी परत जरदोशी घेतली। आता ज्यावेळेस ही जरदोशी टाकणार तर ही काळजी घ्यायची की आपली ती जरदोशी बरोबर ती मागची जी संपलेली आहे त्याच्या जवळ जाऊनच तो टाका कंटिन्यू ठेवायचा आहे, त्याला मागे सरकवूनच त्याला चिटकवायची आणि आपल्या कामाला सुरुवात करायची। तर हे बघा, या पद्धतीने आपण हे वळण घेतोय। वळण असलं तर तुम्हाला ह्याचे छोटे छोटे टाके टाकावे लागतात, कारण छोट्या छोट्या टाक्यांनी काय होतं, तुमचं वळण एकदम परफेक्टली दिसून येतं। जर तुम्ही मोठे मोठे टाके जर टाकत गेले ना तर तुमच्या वळणाच्या इथे ना तो एकदम मोठा टाका असतो ना तो दिसून येतो आणि ते खराब दिसतं। म्हणजे असं छोटे टाके घेतले तर तुम्हाला जेवढं बारीक वळण घ्यायचंय तेवढं तुम्ही ते घेऊ शकता। आता तुम्ही बघा इथे की मी इथे काम माझं संपवून घेतलेलं आहे। तर हे आपलं झालं वळणाचं जरदोशीचं काम। हे वळणाच्या कामाला तुम्हाला अजून एक काय फायदा होतो, तर तुम्ही ज्यावेळेस कुंदन वगैरे लावतात किंवा सर्कल वगैरे लावतात तर त्यावेळेस तुम्हाला ते वळणावळणाने ज्यावेळेस जरदोशी जमते तर तुमच्या ती काही शेप असेल तर तुम्हाला ती वळवायला मदत होते। तर याच्यासाठी आता बघा मी सर्कल बनवते। आता मी सर्कल बनवताना ना मी जरासं छोटे छोटे जरदोशी घेते। हे छोटी जरदोशी का घेऊन दाखवते तुम्हाला, की जेणेकरून तुम्हाला समजावं की मोठी जरदोशीमध्ये जर अखंड बसत असेल तर छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये पण तुम्ही हे काम करू शकता। परत मी बघा काय केलं, एक एक्स्ट्रा टाका घेतला। परत आता मी जसं बोलली मगाशी की ज्यावेळेस वळणाची कामं असतात तर तुमच्या जरदोशीचे छोटे छोटे टाके घ्यायचे असतात। आता तुम्ही बघताय की किती इझीमध्ये माझे हे टाके बाहेर निघत आहेत। हे बघा, तुम्ही इथे जरदोशी छोटी मोठी जेवढी तुम्हाला आवडेल त्या हिशोबाने तुम्ही ती घेऊन काम करू शकता। तुकडे कितीही तुम्ही यूज करू शकता, फक्त तुकड्यांचं हे काळजी घ्यायची की जो मागचा जो संपलेला पॉइंट असतो आणि आपण जो सुरुवात केलेला पॉइंट असतो तर एकमेकांच्या जवळ यावा, बस ह्याची काळजी घ्या तुम्ही, म्हणजे तुमचं काम हे मध्ये फट असं दिसणार नाही। तर हे बघा, या पद्धतीने आपण हे बारीक तुकड्यांमध्ये हे काम करायचं आहे, बारीक टाक्यांमध्ये काम हे करायचं आहे, सॉरी। तर हे बघा इथे माझं आता हे आलेला आहे। आता मला इथे थोडासाच पाहिजे आहे तर मी काय करेल, एक छोटासा तुकडा घेईल। हे बघा, आता हा खेचून घेतलेली जरदोशी असते, मी तुम्हाला नेहमीच सांगते की खेचून जरदोशी घ्या की जेणेकरून तुमच्या कामामध्ये जर थोडंसं ते जास्त मोठी झाली तर तुम्हाला ती जाग्यावर नेता येते। आता मी बघा ही जरदोशी घेतल्याच्या नंतर ही खेचून घेतलेली जरदोशी आहे, मी आता तिला मागे जर घेऊन गेली तर तुम्हाला दिसते की आपल्याला तेवढी जरदोशी लागलेलीच आहे।
आता मी काय करेल, हिला सेम छोट्या छोट्या टाक्यांमध्येच ह्याचं पण हे कंप्लीट काम करून घेईल. इथपर्यंत आली, आता मागे नेला. आता बघा मी पॉईंटवर इथे एक टाका टाकला. तर हे बघा इथे आपला एक टाका कंप्लीट झालेला आहे. आता बघा इथे आपण जॉईन केलं. इथे आता आपण हे गाठ मारून घेऊया हे या पद्धतीने. आता इथे आपला हा सर्कल बनलेला आहे. जरासं मागे पुढे झालं तर त्याला ॲडजस्ट करून घ्या तुम्ही. आणि एवढं तेवढं तुमचं झालं तर काय फरक नाही पडत आहे, कारण ती थोडीशी जरदोशी अजून मी थोडी कट करायला पाहिजे होती, कारण ती खेचली गेली थोडी, तर हे प्रॉब्लेम येऊ शकतो. म्हणजे तुम्हाला याच्यामध्ये हा पण एक डाऊट मिळून गेला बघा, की ज्यावेळेस तुम्ही जरदोशी व्यवस्थित नाही खेचली असेल तर तुमचं एक्स्ट्रा थोडंसं येऊ शकतं. म्हणजे हे पण तुमच्या कामी येणारीच गोष्ट आहे, बरोबर. तर आता हे झालं आपलं सर्कल. आता त्याच्यानंतरून आलं आपलं पान शेप. आता पान शेपला सुरुवात कशी करायची बघा, कुठचीही एक जरदोशी घ्यायची. एवढ्या बारीक सारीक गोष्टी तुम्हाला कोणीही सांगणार नाही, हे तुम्ही समजून घ्या. आणि प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज लाईक करा ना. लाईकला बटन दाबायला तुम्हाला काय हे तर नाही आहे, म्हणजे प्रॉब्लेम तर नाही यायला पाहिजे. तुम्ही बघतात तर तुम्हाला आवडतंय तर प्लीज लाईक करत जावा. आता हे बघा याच्यावरती पण आपण काय करतोय बघा, आणि मी किती सावकाशीनं करते हे तुम्हाला दिसत असेल. हे बघा आता मी हे खालून आहे तो राऊंड करत घेतलेला आहे. पण जरदोशीमध्ये पॉईंट पण कसा काढायचा ना ते पण महत्त्वाचं असतं, तर ते पण मी तुम्हाला याच्यामध्ये दाखवेल. कारण हे गोष्टी तुम्हाला कोणी नाही सांगणार, हे पॉईंट वगैरे. कारण जरदोशीचं काम जरी तुम्ही करत असेल तर एखाद्या गोष्टीचं पॉईंट पण व्यवस्थित आला पाहिजे ना. जरीचा तर तुम्ही काढू शकता, जरीची जी तुम्ही चेन स्टिच बनवता तर त्याच्यामध्ये आपण कसं काढायचा पॉईंट हे तर मी तुम्हाला सांगितलेलंच आहे. तर हे बघा हे आपण काय केलं, इथपर्यंत आणून ह्या जरदोशीचं इथे एंड केला, बरोबर. तर आपलं बघा पानाचा शेप किती सुंदर आलेला आहे. आता मेन काय आहे तर चौकोन. म्हणजे चौकोन याचा अर्थ की चौकोनच येईल असं काय नाही, पण जर तुमच्या समजा एखाद्या पाकळीचा आकार हा असेल, बरोबर. सॉरी जरा चॉक जरा मोठा आहे. आता हे तुम्हाला दिसत असेल बघा याच्यामध्ये, या पाकळीत आणि या पाकळीत फरक दिसतोय, कारण या पाकळीच्या खालती राऊंड आहे, या पाकळीला दोन्ही बाजूला पॉईंट आहे. तर आता ज्यावेळेस तुम्ही एखाद्या पाकळीला जर आउटलाईन करायची जरदोशीची, तर बऱ्याचशा वेळेस काय होतं, 90% ज्या नवीन शिकणाऱ्या मुली असतात त्यांना हे पॉईंट काढता येत नाहीत. हे होतच होतं. तर ते कसं काढायचं बघा. तर आता बघा हा जो आपण चौकोन आहे ना, तर त्याला आपण आता कसे पॉईंट द्यायचे ते मी तुम्हाला दाखवते. हे खूप महत्त्वाचं आहे, कारण बऱ्याचशा वेळेस जरदोशीची ज्यावेळेस कामं असतात ना तर त्यावेळेस तुम्हाला हे पॉईंट काढता येणं गरजेचं असतं. तर मी आता सुरुवात काय करेल बघा, एक कोपऱ्यावरून एक मागे एक टाका काढला, पुढे खेचला. आता मी काय करेल, कंटिन्यू हे बघा काम कुठपर्यंत आणलं, मी खालच्या पॉईंटपर्यंत आणलं. पण आता हा पॉईंटपर्यंत आणल्याच्या नंतर मी काय करेल, त्याच्या अपोजिट साईडला एक टाका टाकेल, मागे छोटूसा टाका टाकेल आणि त्याला पुढे खेचेल. तर या पद्धतीने ज्यावेळेस तुम्ही करता तर तुम्हाला आता बघा दिसेल की तिथे किती सुंदर पॉईंट आलेला आहे. हे बघा इथे तुम्हाला पॉईंट दिसतोय. पण आता मी जर मागे टाका न घेता जर पुढे गेली तर तुम्हाला दिसेल की इथे तुमचा पॉईंट हा एकदम परफेक्टली नाही जमत आहे. हा पॉईंट आणि ह्या पॉईंटमध्ये थोडासा फरक आहे. आता माझा इथे टाका छोटा आला त्याच्यामुळे तुम्हाला वाटेल की हा पण चालून जाईल, पण तसं नसतं. तुम्ही ज्यावेळेस सुरुवात करतील ना तर तुम्हाला समजेल की हितला जो पॉईंट माझा आता थोडासा दिसतोय तर तो पॉईंट ना कधी कधी खूप असा राऊंडमध्ये येतो. ते मी तुम्हाला इथे दाखवतेच कसं. आता हे कंटिन्यू करूया आपण काम. जरदोशी हा असा प्रकार आहे की तुम्हाला तो खूप प्रॅक्टिस करून करायचा आहे, कारण जरदोशीचं काम दिसायला खूप सुंदर दिसतं, प्रोफेशनल काम आहे आणि त्याच्यासाठी तुम्हाला मेहनत खूप करायची. तर आता बघा मी इथून ज्यावेळेस हे काम करायला घेते आणि पुढे टाका काढते तर तुम्हाला दिसत असेल की आपला हा टाका खेचला जातोय, बरोबर. तर याच्यामुळे आपण काय करतो की पॉईंट त्याचा परफेक्ट यावा याच्यासाठी आपण काय करणार, मागे एक टाका काढणार, हे बघा छोटासा मागे टाका काढणार आणि पुढे खेचणार. तर या अशा करण्याने काय होतं, आपला जो टाका आहे तो परफेक्टली त्याच्यावरती बसला जातो आणि तुमचा पॉईंट आहे तो एकदम शार्प दाखवला जातो. तिथे थोडासा पण तुमचा असा राऊंड शेप येत नाहीये. तर हे बघा हे आता माझं इथे एक्स्ट्रा राहिलेलं आहे तर मी थोडंसं ते कट करून घेणार आहे.
आता मी हे कट केल्याच्या नंतरून बघा, मी याच्यातून परत तो टाका काढणार बाहेर, सुई आतमध्ये घातली आणि जो पण आपला टाका जिथं असेल तिथून तो खेचून काढायचा आहे. भेटत नसेल तर शोधून घ्यायचा. जिथपर्यंत जाता येईल तिथपर्यंत, कारण पूर्ण काम सोडण्यापेक्षा हे बघा जिथपर्यंत जाता येईल तिथपर्यंत काढायचं. आपल्याला पूर्ण काढायची जरूरत पडत नाही. आता मी इथपर्यंत आलेली, मी आता परत काय करेल, तोच टाका परत रिपीट करेल. बरोबर. आता हे मला मिळाला नाही म्हणून, पण ज्यावेळेस मी व्यवस्थित असा शोधला असता तर तो मिळून जातो, तसा काय प्रॉब्लेम नाहीये. आता हे बघा, हे पूर्ण मी काय करते, आता इथे काम हे माझं कंप्लीट करून घेते. बरोबर. तर हे आपला झालं बघा चौकोन कंप्लीट. आता बघा, आता हे तर तुम्हाला समजलंच. आता हे पण शेप ज्यावेळेस तुम्हाला पॉईंटमध्ये काढायचे तर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे सुरुवात इथून केली, बरोबर या पॉईंटवर आले, एक क्रॉसमध्ये मागे काढला आणि त्याला कंटिन्यू आपण इथं नेणार, म्हणजे तुमचा इथे पण पॉईंट येणार, इथे पण पॉईंट येणार. आता त्या पॉईंटच्या नंतरून दुसरं काय येणार बघा, तर बऱ्याच वेळेस या पद्धतीने पण तुम्हाला जरदोशी लावावी लागते. जसं पुढे आपण जाणार तर त्यानुसार आपण पुढे त्याचं कुंदन वगैरे कसं लावून त्याला कंटिन्यू काम करायचं ते तर बघणारच आहेत. आता बघा मी काय केलं, मी वरतून सुरुवात केली, एक टाका एक्स्ट्रा काढला, त्याच्यानंतरून छोटे छोटे जरदोशीचे टाके काढताना मी जसं मागे तुम्हाला सांगितलेलंच आहे, मागे टर्न करा. जरदोशी ज्यावेळेस तुम्ही हाताळायला घेतील त्यावेळेस तुम्हाला समजेल की ह्या गोष्टीची प्रॅक्टिस किती महत्त्वाची आहे, कारण प्रॅक्टिस शिवाय हे काम तुम्हाला जमूच शकणार नाही. हे बघा, हे छोटे छोटे टाके टाकणार आणि आता मी बघा कशी वळवते, हे जसा आपला शेप आहे ना त्या पद्धतीने मी याला टर्न करून घेणार आहे. परत जरदोशी याच्यामध्ये तुम्ही छोटी मोठी तुमच्या हाताला जेवढी कम्फर्टेबल असेल तेवढी घेऊन तुम्ही हे काम करू शकता. हे बघा, परत हे कंटिन्यू केला, जसा तुमचा शेप आहे त्यानुसार तुम्ही ह्याला वळवायचं आहे. आणि मगाशी ज्याप्रमाणे सांगितलं की ज्यावेळेस तुम्हाला छोट्या छोट्या वळवून घ्यायचं असतात तर त्यावेळेस तुम्हाला छोटे छोटेच टाके टाकावे लागतात, त्याच्याने तुमचा शेप पण परफेक्ट दिसतो आणि काम फिनिशिंगमध्ये येतं. तर या बघा, या पद्धतीने परत मी इथे आली. आता ह्याच्यामध्ये मटेरियल वगैरे कसं ठेवायचं आपण ते पण पुढे बघणारच आहेत की बाबा आपण मोतीला कशी आउटलाईन करायची, कुंदनला कशी आउटलाईन करायची, अजून दुसरे कोणते काय प्रकार असतील तर त्याच्यामध्ये कशी आउटलाईन करायची, हे सर्व तुम्हाला पुढे दाखवेल मी जरदोशीचे. आता इथून पुढचे टाके तर आपले जरदोशीचेच आहेत. हे बघा, या पद्धतीने हे पूर्ण आपण. आता बघा, हे मी जरदोशी किती मोठी घेतली, तुमच्या हाताला जेवढी जरदोशी कम्फर्टेबल आहे तेवढी घ्या आणि जेवढी मोठी घेऊन काम करता येईल, टाइम लागेल पण जेवढी मोठी घेऊन काम करता येईल तेवढी मोठी घ्या, कारण तुम्हाला एकदा ना सवय त्या गोष्टीची पडली ना तर तुम्हाला परत अडचण नाही येणार काहीही करायला. छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये तर आपण नेहमीच करू, कारण ते कसं छोटे तुकडे असल्यामुळे तुम्ही लगेच टाकतील आणि बनेल ते. पण मोठ्या याच्यामध्ये पण 10 वेळा ते तुकडे उचलून घेण्यापेक्षा तुम्ही एकच मोठी जरदोशी घेऊन जर काम केलं तर ते काम तुमचं लवकर पण होणार, तुमचा वेळ पण वाचला जाणार. हे बघा, जरदोशी कितीही मोठी असली तरी तुम्हाला अवघड वाटत नाहीये ज्यावेळेस तुमचं हाताचं काम व्यवस्थित होतं त्यावेळेस. आणि जरदोशीच्या कामाची खासियत ही असते की तुम्ही छोटंसं काम सुद्धा खूप हेवी रेंजमध्ये देऊ शकता, कारण जरदोशीच्या कामाला डिमांड खूप असतं.
आता हे बघा, हे वळणावळणातून काम झालेलं आहे आपलं कंप्लीट. आता आपण इथे शेवटी गाठ मारून घेऊया. हे बघा, या पद्धतीने आपण इथे आता शेवट केलेला आहे. ह्या दोन तीन गोष्टी आहेत, पण ते तुमच्या खरंच महत्त्वाच्या आहेत. तर हे बघा, या पद्धतीने आपण हे वळणाने पण हे काम करू शकतो. आता चला मी तुम्हाला हे पण दाखवते, नाहीतर परत तुम्ही कमेंट करतील की ही पाकळीला कसं भरायचं. तर आहे इथे, तर मी तुम्हाला दाखवतेच की ह्या दोन पॉईंटचे पाकळीला कसं आपण बनवणार. तर हे बघा, या पद्धतीने आपण काय करतील, याला एक एक्स्ट्रा टाका काढला आणि जसा शेप आहे, आता बघा मी ह्या पॉईंटवर आली, मी मागे एक एक्स्ट्रा टाका काढला आणि पुढे घेतला. तुम्ही बघता किती शार्प पॉईंट आपला येतो तिथे. हे तुम्ही बघू शकता किती शार्प पॉईंट आला ना. तर ह्या पॉईंटसाठीच तुम्हाला ते मागे एक टाका एक्स्ट्रा घ्यायचा आहे. आता ते झालं, त्याच्यानंतरून आता हे कंटिन्यू करून आपण याला संपवायचं आहे. जरदोशीचं काम करायला खूप इझी आहे, फक्त ते हातात तुमच्या जरदोशी जोपर्यंत व्यवस्थित करता येणार नाही तुम्हाला, तोपर्यंत तुम्हाला ते खूप अवघड अशी वाटणार आहे. तर हे बघा, या पद्धतीने आता आपण इथे आणून हे काम कंप्लीट केलेलं आहे. तर आता तुम्ही बघू शकता की आपण जरदोशीमध्ये पण किती सुंदर असे शेप बनवलेले आहेत. छोट्या याच्यामध्येच म्हणून तर आपण व्हिडिओ करतो, म्हणजे जेणेकरून तुम्हाला बघायला पण तो कंटाळा येणार नाही. आता याच्या पुढचे व्हिडिओ पण तुम्हाला खूप सुंदर येणार आहेत, की जेणेकरून तुम्ही घर बसल्या प्रोफेशनल काम पण करू शकतील. तर नक्की तुम्ही आता हे व्हिडिओ बघा पूर्ण, आणि प्लीज स्किप करू नका. स्किप केलं तर बऱ्याचशा गोष्टी तुम्ही मायनस करता आणि त्याचे कमेंट परत तुम्ही देता आणि परत विचारता. जे टाकलेलं असतं याच्यामध्ये तेच परत तुम्ही रिपीट करून विचारता. तर प्लीज तसं करू नका. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा. प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.